नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता आज जी रेसिपी आपण पाहणार आहोत मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे कांद्याचे खेकडा भजे। आता याला खेकडा भजे का म्हणतात? जेव्हा आपण हा कांदा स्लाइसेस मध्ये कापतो आणि पिठामध्ये त्याचं कालून जेव्हा भजे तळतो तेव्हा भजेचा आकार जो आहे हा खेकड्यासारखा असतो, खेकड्यासारखा वाटतो म्हणून त्याला खेकडा भजी म्हणतात। आता खेकडा भज्यासाठी आपण जे काही पदार्थ घेतले ते सगळ्यात पहिले म्हणजे कांदा। हा कांदा जो आहे तो आपल्याला स्लाइसेस मध्ये कापून घ्यायचा आहे। हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, तळ्यासाठी मिरची घेतली हिरवी, लाल तिखट, हळद, हे आपण घेतलं आहे ओवा, हे जिरापूड आहे, हे आहे तांदळाचं पीठ, हिंग आणि हे मीठ। आणि हा जो आहे तो मी लसूण आणि हिरवी मिरची, लाल मिरची आणि लसणाचा ठेचा तयार करून घेतला। हा ठेचा त्याच्यात टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची। सगळं साहित्य आपल्याला खेकडा भज्यासाठी लागतं। आता आपण तयारी करूयात। आता सगळ्यात पहिले आपण कांदा कापून घ्या। हा स्लाइसेस मध्ये कापायचा ना, अतिशय जवळ कापायचा असतो। म्हणजे या कांद्याचे स्लाइसेस बाहेर पडतात, अर्धवर्तुळाकार त्याचे स्लाइसेस बाहेर पडतात। आता हे आपण पातेल्यामध्ये काढून घेऊयात। आपण बघू शकता कसे स्लाइसेस तयार झाले। याच पद्धतीने आपण सगळे कांदे जे आहेत ना ते स्लाइसेस मध्ये कापून घेऊयात। आता कांदा आपला सगळा कापून झाला आहे, मी हात पण स्वच्छ धुवून आलेलो आहे। आता आपल्याला हे हाताने मोकळे करायचे असतात, त्याचे स्लाइसेस जे आहेत ना ते अशा मोकळ्या करायचे। आपण बघू शकता कांदा चांगला स्लाइसेस मध्ये कापून आता त्याचे स्लाइसेस पण आपण वेगळ्या केलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले जे आहे ते जिरापूड टाकायचे, एक अर्धा चमचा जिरापूड टाकायची चवीपुरती। नंतर हिंग टाकायचा आहे, हिंग सुद्धा अर्धा चमचा टाकायचा आहे कारण आपण लसूण घातलं याच्यामध्ये, म्हणून हिंग पण थोडाच घालायचा आहे। तर ओवा जो आहे हा एक चमचा घेतला, पूर्ण टाकून घेऊ याच्यामध्ये। तर आता ह्याला एकदा हलवून घेऊ म्हणजे त्याला चांगलं पाणी सुटेल, मग नंतर आपण बाकीचे पदार्थ त्यात टाकू। आता सगळ्यात पहिले आपल्याला हळद घालायची आहे। आता एक चमचा आपल्याला याच्यामध्ये बेडगी आणि गुंटूरच्या मिरचीचं दोन्ही याचं चवीचं आणि रंगाचं तिखट टाकायचं आहे। हे टाकून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ चवीनुसार टाकायचं तुम्ही, कारण भजे तळण्यापूर्वी आपण थोडंसं चाखून पाहिलं की आपल्याला कळतं मिठाचं प्रमाण किती पडलंय। आणि हा जो ठेचा केलेला आहे ना आपण, हा आहे लाल मिरची, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। आणि आता ह्या बाकीच्या मिरच्या ज्या घेतल्या आहेत ना ह्या आपल्याला भजे तळताना तळून काढायचे, म्हणजे तोंडी लावायला लागतात आपल्याला। आता आपण ह्याला एकदम चांगलं फिरून घेऊ आणि ह्याला 10 मिनिटं सेट व्हायला ठेवू। जेवढे आवश्यक पदार्थ होते ते सगळे टाकून झालेले आहेत। आता आपण एकदा कालवून घेऊयात ह्याला चांगलं, याला चांगलं पाणी सुटेल आणि थोडीशी कोथिंबीर जी आहे ती चवीपुरती टाकूयात आणि पुन्हा एकदा हलवून घेऊयात। एक 10 मिनिटं सेट झाल्यावर की आपल्याला याच्यामध्ये डाळीचं पीठ कालवायचं आहे। आपल्या भज्याच्या मिश्रणाला चांगलं पाणी सुटेपर्यंत आपण एक चटणी तयार करून घ्या, ती पण कांद्याचीच असते। आता ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला जसं आपण सगळ्या भज्यासाठी टाकलं होतं ना, आता या चटणीमध्ये जे आहे ना कांद्याच्या आपल्याला सगळ्यात पहिले थोडासा हिंग टाकायचं चवीपुरता, थोडंसं मीठ फिरवायचं घ्या त्याच्या चवीपुरतं, नंतर कमी जास्त लागलं तर आपल्याला मीठ टाकता येतं। लाल तिखट टाकून घेऊयात आणि चवीपुरतं आपल्याला थोडीशी जिरापूड टाकायची। जिरापूड ह्या चटणीमध्ये फार महत्त्वाची असते आणि अगदी चिमूटभर हळद, तसंच ह्याच्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली। आपण ह्याला हलवून घेऊ आणि आपण जे भज्याला गरम तेल करतो ना त्याच्यात भजे तळून झाल्यावरती जे तेल असतं ना त्या तेलाचा एक चमचा तेल ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं, म्हणजे आपली ही चटणी तयार होते। आता ह्यालाही पाणी सुटेपर्यंत आपण तसंच ठेवून घेऊयात। आपण बघू शकता भज्याच्या मिश्रणाला चांगलं पाणी सुटलेलं आहे बघा। आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला जे आहे ना हे हरभऱ्याचं जे पीठ आहे ना आपल्याला हे कालून घ्यायचं आहे।
जसं जसं लागेल तसं तसं टाकायचं. त्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही. कांद्याचं ह्याचं जे पाणी आहे ना, त्या पाण्याचंच हे भजे खूप छान होतं. अजून 2 चमचे टाकूयात आपण, कारण नंतर आपल्याला गरम तेलाचं मोहन पण याच्यामध्ये घालायचं आहे. तर बघा आपलं खेकडा भाजीचं मिश्रण छानपैकी तयार झाले. आता या भज्याला क्रिस्पीनेस येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता जर तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर. आता आपण ह्याला चांगलं हलवून घेऊयात, म्हणजे आपलं खेकड्या भाज्याचं मिश्रण छानपैकी तयार होतं. आता आपण आपले खेकडा भजे तळून घेऊयात. कढई मी टाकून ठेवली होती, ही लोखंडाची कढई आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊयात. तेल पण टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मोहन टाकायचं 2 चमचे. मग आपण भजी तळूयात. आता सगळ्यात पहिले आपण जे आहे ना ते तोंडी लावायसाठी हिरव्या मिरच्या तळून घेऊयात. अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. भज्यामध्ये आपण जे सारण केले ना त्याच्यामध्ये आपण 2 चमचे मोहन म्हणून तेल टाकूयात. आता आपण आपले भजे तळून घेऊयात. असं हाताने इथे आहे ना छोटे छोटे भजे सोडायचे. बघा आपला पहिला घाना छानपैकी तळून झाला. आपण आता हा काढून घेऊ. टिश्यू पेपर ठेवला आहे ऑलरेडी आपण. तर आपण दुसरा लॉट काढून घेऊया. तेल थोडं जास्त गरम झालंय पण पॉवर कमी करूया. त्याला पलटून घ्यायचं मध्ये मध्ये, म्हणजे मग छानपैकी दोन्ही साईडने ते भजी जे आहेत ना खेकडा भजी छानपैकी तळले जातात. आता आपला दुसरा लॉट पण तयार झाला आहे बघा. छानपैकी तळले गेले भजे. आता आपला दुसरा लॉट पण तयार झाला बघा छानपैकी. आपण हा टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. आता ह्या पद्धतीने आपण सगळे भजे तळून घेऊयात. आता आपण तिसरा पण लॉट करून घेऊयात. अगदी छोटे छोटे भजे सोडायचे. काही भजे मोठे निघतात पण सहसा हे भजे जे आहेत ना ते छोट्या साईजचेच छान लागतात. त्याला मधून मधून हलवायचं म्हणजे छानपैकी आतून बाहेरून भजे तळले जातात. पलटून घ्यायचं. शकता आपला तिसरा लॉट पण तयार झालेला आहे. आता आपण हे भजे पण काढून घेऊयात. थोडेसे व्हायचे आहेत. आपण बघू शकता आपल्या भज्याचा शेवटचा घाना पण चांगला तयार झालेला आहे. अजून थोडा राहिलेला आहे. फिरून घेऊ त्याला. आता आपण जी चटणी करून ठेवली आहे ना कांद्याची, त्याच्यामध्ये आपण हळद, तिखट, मीठ, हिंग टाकलेले ते
भज्याचं तळलेल्या तेलाचं जे हे आहे ना ते टाकायचं, एक अर्धा चमचा टाकायचा, म्हणजे आपली ही चटणी पण तयार होते. आपण बघू शकता आपली खेकडा भजी छानपैकी तयार झाली आहेत. किती छान खेकड्यासारखा आकार आला आहे बघा याला. त्याला खेकडा भजी यासाठीच म्हणतात की त्याचा आकार जो आहे तो खेकड्यासारखा असतो, त्याला खेकडा भजी म्हणतात. ही तोंडी लावायला मिरची घेतली, ही कांद्याची चटणी घेतली. ह्या कांद्याच्या भज्यामध्ये जे आपण टाकलं होतं तिखट, हळद, मीठ, हिंग ते सगळ्या चटणीमध्ये टाकले. थोडंसं तेल जे आहे ते गरम गरम तेल जे आहे भजे तळून झाल्यावरती म्हणजे त्या तेलामध्ये भज्याचा स्वाद असतो ते तेल आपण ह्याच्यात टाकलेलं आहे. मिरची तोंडी लावायला घेतली. माझी जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल म्हणजे खेकडा भज्याची आणि चटणीची जरूर लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल जरूर सामील व्हा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद. आपणही या रेसिपीप्रमाणे खेकडा भजी आणि चटणी करून पाहावी, खूप छान लागते.